नमस्कार मंडळी, काल होती नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवार. पण व्हिडिओ मी आज टाकते. कारण तुम्हाला तर माहिती आहे मी घरात एकटी असते त्याच्यामुळे व्हिडिओ शूटिंग, एडिटिंग, पोस्टिंग हे मला त्याच दिवशी नाही जमत. आणि त्यात सकाळी-सकाळी आमचे नवरदेव ऑफिसला जातात. त्यांची तयारी असते चहा, नाश्ता, टिफिन वगैरे. मग ते आवरल्यानंतर मला पूजेची तयारी करायची असते. त्यात मी आमच्या पतूला म्हणाले, की "जरा मला 5 प्रकारची कडधान्य आणून दे ना, जरा त्यांची भाजी करायची असते." तर मला म्हणे, की "तुझ्यामुळे मी पावसात भिजलो, नाहीतर मी भिजलो नसतो." असू दे, असतात अशी काही लोकं. आपण लक्ष नाही द्यायचं. हं. आणि त्याच्यानंतर माझ्या मम्मीनी मला पूजेचं काही सामान आदल्या दिवशी आणून दिलं होतं. नागोबांचं घर आहे ना, म्हणजे दुर्वा, नागताणे वगैरे ते आदल्या दिवशी बाहेर ठेवतात, असं शास्त्र आहे. शास्त्र बरीचशी आहेत, पण आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण करायचं. असो. मग त्याच्यानंतर मी माझ्यावरून छान पुष्पपात्र वगैरे तयार केलं. मला हे फार आवडतं. मी दर पूजेला, दर सणाला ही गोष्ट करते. असंच सुद्धा करते. थोडं प्रसन्न वाटतं घरात. मग घेतली देवपूजा करून, त्याच्यानंतर मग नागोबांची पूजा करायला घेतली. थोडा उशीर झालाच होता, पण ठीक आहे. बरं, तुम्ही सांगितलेल्या लास्ट व्हिडिओमधल्या काही गोष्टी मी ह्यावेळी फॉलो केल्यात बरं का. अजूनही काही असेल तर मला नक्की सांगा, मला आवडेल करायला. पूजा करायला घेतली. खरं आणि वेगवेगळ्या 7 प्रकारचे नागसुद्धा काढलेत हां. हळद, कुंकू, दाणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींनी. त्याच्यानंतर काल जे आपण घर आणलं होतं, ते पण इथेच ठेवायचं असतं. छान नागोबांची मूर्ती आणली होती, तीसुद्धा मी तिथे ठेवली आणि खूप फुलांनी सजावट वगैरे करून छान पूजा वगैरे करून घेतली. अशा वेळी ना सासू-सासऱ्यांची खरंच खूप जास्त आठवण येते. बाकी वेळेला कामात असतो, काही वाटत नाही. सण असतात ना, तेव्हा थोडंसं खाली-खाली वाटतं. मला जरा जास्तच वाटतं, कारण सगळंच एकटीवरती पडतं. कारण माझी पण कामं असतात ना. ह्यांना फोन करून म्हणाले, आज खूप चांगला दिवस आहे, जरा ट्राय करा घरी यायला नमस्कार करायला. आणि खरंच हे आले. सोबत दोघांनी सुद्धा नमस्कार केला. म्हणालो, जी पण काही रोज-रोज भांडणं होतात, छोटे-छोटे कटकटी होतात, त्या दूर जाऊ दे रे बाबा. त्याच्यानंतर मग मी घेतली कोंडं करायला. कोंडं म्हणजे आपल्या मोदकांच्या पिठांनी कोंडं बनवतात आणि त्याच्यामध्ये 7 वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ठेवायच्या. जशा जमतील तशा ठेवायच्या, पण मला 7 सांगितल्या होत्या. मी पहिल्यांदा हे सगळं केलंय माहिती आहे का, स्वतःच्या हाताने बनवलं आणि ते सक्सेसफुल झालंय सुद्धा. जसं तुम्ही म्हणता तसं प्रेमाने आणि मनाने केलं होतं, त्याच्यामुळे ते जमलं. त्याच्यानंतर मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे नैवेद्याची. काल खरं तर पंचपक्वान्नाचा नैवेद्य मी दाखवायला पाहिजे होता. पण एकटीनं एवढ्या सगळ्या गोष्टी खरंच शक्य नाही आहेत मला. त्यात माझ्या घरी मी हे काही केलं नव्हतं आणि मी इथे पहिल्यांदा करते. त्यामुळे मला नैवेद्य खरंच शक्य नाही झाला. मी अगदी दूध भाताचा नैवेद्य दाखवला आणि त्याची मला खरंच अगदी दिवसभर, म्हणजे आज पण म्हणाल तर खंत आहे. पुढच्या वेळेला सणाला माझ्याकडून असं नाही घडलं पाहिजे, असा मी नक्कीचा विचार केलाय. आपण जसं म्हणतो तसं मनाला समाधान म्हणून, की देवाने गोड मानून घेतलं असेल, असो. त्याच्यानंतर संध्याकाळी हे लवकर आले विसर्जन करण्यासाठी. छान विसर्जन केलं, सनसेट बघितला आणि मग घरी गेलो. भांडणं रोजच होत असतात, त्याच्यामुळे ह्यांनी माझ्यासाठी सरप्राईज आणलं होतं. लव्हेंडर कलरचं हेल्मेट, कारण माझा फेव्हरेट कलर आहे, मी म्हणाले होते म्हणून. अगदी छोट्या-छोट्या गोष्टी खरंच मनापासून पूर्ण करतात. मी ह्यांना सरप्राईज देते भांडणांनी आणि हे मला छोट्या-छोट्या गिफ्टनी सरप्राईज देतात. त्यानंतर आम्ही गेलो मंदिरात, कारण दोघांना सोबत जायचं होतं. तिथे महादेव आणि नागोबा दोघांचं दर्शन झालं आणि दिवसाचा शेवट केला. व्हिडिओ मोठी झाली आहे, पण शेवटपर्यंत बघाल अशी अपेक्षा